नमस्कार मॅम. नमस्कार. आपलं नाव काय? सुरेखा खैरनार. आपण कुठून आला मॅम? अनुसया नगर, द्वारका, टाकळी रोड, द्वारका, नाशिक. अच्छा. तुम्हाला आमचा ॲड्रेस कोणी सजेस्ट केला? ॲड्रेस ॲक्च्युली मी आहे ना, इथे माझी ड्युटी होती, तर मी जस्ट जात होती, तर मी बघितलं साड्या वगैरे मला आवडल्या लावलेल्या. अच्छा. मग मी काकांना विचारलं, काका ह्या साड्या विक्रीच्या आहे की भाड्याने मिळतात? मग ओके. त्यांनी मला सांगितलं विक्रीच्या पण आहेत आणि तुम्हाला वाटलं तर भाड्याने पण भेटतील. म्हणजे असं तुम्ही शिवून पण घेऊ शकता माझ्याकडनं. ओके. तर मग म्हटलं शिवून म्हणजे किती पडतील काय? तर मग त्यांनी मला चार्जेस सांगितलेले. तर इतर ठिकाणापेक्षा मला चार्जेस पण कमी वाटले आणि आता मी शिवून घेतली त्यांच्याकडनं. तर त्याच्यामध्ये अच्छा. मला असं वाटतं का बाहेरच्यापेक्षा ही साडी छान शिवली गेलेली आहे आणि ती मला व्यवस्थित बसली. अच्छा. आणि तुम्हाला चालताना वगैरे काही प्रॉब्लेम वगैरे येतो का नाही? नाही, मी आता चालून बघितलेलं जस्ट, पण मला काही असं त्रास वाटला नाही किंवा साडी अशी पायात अटकते असं वाटत नाहीये. मी मी व्यवस्थित चालू शकते. अच्छा. तर मॅडम तुम्ही दुसऱ्या कस्टमरला काय सजेस्ट कराल? मी कस्टमरला असं सांगेल की आहे ना, यांच्याकडे जी साडी आपण शिवून घेतलेली आहे किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही भाड्याने पण घेऊ शकता. पण जे शिवण्याची पद्धत आहे तर ती एकदम सोपी वाटते मला. कारण आहे ना, जी मला घालताना वाटते तर ती कुठेही घालताना मला अटकली नाही आहे आणि खूप छान पद्धतीने शिवली आहे आणि चार्जेस पण कमी आहेत इतर ठिकाणपेक्षा. त्यामुळं मला असं वाटतंय का बऱ्याच जणांनी इकडे यावं आणि यांच्याकडनं त्यांना चान्स द्यावा शिवण्यासाठीचा आणि भाड्याने पण घेण्यासाठीचा. कारण ते स्वतःही शिवतात आणि त्याच साड्या ते भाड्याने पण देऊ शकतात असं आहे त्यांच्याकडे. ओके. थँक यू मॅम.